नमस्कार प्रेक्षक हो, कायद्याचं बोला या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याकडे ॲडव्होकेट प्राजक्ता कुलकर्णी मॅडम आलेले आहेत. मॅडम नमस्कार. 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 मनपूर्वक स्वागत तुमचं आपल्या कायद्याचं बोला या सेगमेंटमध्ये. आणि मॅडमची ओळख म्हणजे अर्थातच ते ॲडव्होकेट आहेत आणि गेली 27 वर्ष त्यांचा अनुभव आहे आणि शी इज हँडलिंग लिटिगेशन अँड नॉन लिटिगेशन मॅटर्स विथ एक्सपर्टाइज इन सिव्हिल लॉज आणि कॉर्पोरेट लॉज. सुरुवातीला आपण डिटेलिंगकडे जायच्या अगोदर मला तुमचा प्रवास म्हणजे कायदे तज्ञ हे कधी व्हावं असं वाटलं किंवा त्याची सुरुवात त्याची पेरणी कशी झाली त्याविषयी. माझं बेसिक जे ग्रॅज्युएशन आहे ते कॉमर्समध्ये आहे. अच्छा. मी ज्या कॉलेजमध्ये होती त्या कॉलेजमध्ये सकाळचं लॉ कॉलेज होता आणि दुपारनंतर आमचा कॉलेज होता. अच्छा. आणि आम्ही एंटर करताना ती मुलं निघायची बाहेर आणि मग ते प्रोफेसर्स पण ते कोट वगैरे घालून अगदी बाहेर निघायचे. बरोबर. मग अगदी त्या म्हणजे माझं अट्रॅक्शन झालं त्या प्रोफेशनकडे. आणि कॉमर्समध्ये आम्हाला कॉर्पोरेट लॉ थोडं शिकवलं जायचं. सेक्रेटरियल प्रॅक्टिस जे सब्जेक्ट होतं ते बेसिकली कॉर्पोरेट लॉचं एक सब्जेक्ट होता. मग मला ते खूप म्हणजे आवडा लागला तो सब्जेक्ट आणि त्या सगळ्या लोकांना बघून आणि तो रुबाब बघून मग मनात ठरवलं चला MBA करायचं होतं. पण म्हटलं नको आपण लॉ करू. आणि लहानपणीपासून ते DD मेट्रोवर आपल्या हे आर्ग्युमेंट्स वगैरे यायचे. डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट व्हायचा आपला पार्लिमेंटचा. बरोबर. मग ते पण खूप आवडायचं. मला वाटलं आय थिंक आय एम मेड फॉर दिस. अच्छा. म्हणून मग माझं जसं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तसं मी लॉला ऍडमिशन. पण घरात अशी काही पार्श्वभूमी नाही. घरात तर खूप बाबांना नको होतं लॉ करायचं. तर त्यावेळेला कसं होतं की लॉयर मुलगी आहे म्हणजे लग्न नाही होणार असं सगळं होतं त्या लोकांचं. म्हणून मग बाबा नको म्हणत होते पण मला तेच करायचं होतं. मग फायनली नक्की. आता 27 वर्षांच्या अनुभवाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुम्ही स्पेशलायझेशन ॲज असेल की सिव्हिल लिटिगेशन त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण आपण म्हणजे आपल्या मराठी घरांमध्ये जनरली असं असतं की डॉक्टर, इंजिनियर, वकील ह्या 3 स्ट्रीम्स असतात. तर त्यातली तुम्ही वकील हे क्षेत्र निवडलं. सुरुवातीचा काळ म्हणजे अभ्यासाचा सगळा आणि ती एवढी मोठी जाडी पुस्तकं वाचायची तर तो कॉलेजचा काळ कसा होता तुमचा? माझं कसं मी एक किताबी किडा होता माझा स्वभाव. म्हणून मला वाचायला खूप आवडायचं. आणि अभ्यास करताना पण मी एका रायटरच्या पुस्तकाने कधीही सॅटिस्फाईड नव्हती. अच्छा. मग मी 2-3 रायटर्सचे पुस्तक घेणार आणि मग त्याचे नोट्स बनवणार आणि नोट्स बनवल्यानंतर पूर्ण क्लासमध्ये वाटणार. म्हणजे सगळेजण माझे ते सिम्प्लिफाईड जे नोट्स असायचे लॉचे ते सगळ्यांना मी द्यायची. आणि मला खूप आवडायचं. मला बेसिकली वाचून नोट्स आणि सिम्प्लिफाय करणं हे मला खूप आवडतं. अच्छा. आता कॉलेजचं झालं, तुम्ही थोडं सांगितलं की कुठल्या तरी वकिलांकडे आपण कॉलेजचं म्हणजे सगळं थिअरटिकल शिक्षण असतं. आपण जेव्हा प्रॅक्टिकल करायला जातो म्हणजे स्वतः सगळं हँडल करायला जातो तेव्हा कुठल्या तरी फर्ममध्ये किंवा कुठल्या तरी वकिलांकडे आपण एक असिस्टंट ॲडव्होकेट किंवा ज्युनियर ॲडव्होकेट्स म्हणून आपली तयारी होते. तर ती तुम्ही कोणाकडे प्रशिक्षण घेतलं त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मॅडम. माझं लॉ झाल्यानंतर आमच्या गावात VD चौगला म्हणून एक वकील होते जे क्रिमिनल आणि सिव्हिल दोन्ही करायचे. पण त्यांच्याकडे क्रिमिनल प्रॅक्टिस जास्त असायची. मग त्यांच्याकडे मर्डर, डेकॉइटी हे सगळे केसेस खूप असायचे. पण मला क्रिमिनलमध्ये स्टार्टिंग पासून एवढं इंटरेस्ट नव्हतं. पण तरी आता सरांकडे करत होते म्हटल्यावर मी त्यांच्याबरोबर करायची. पण त्यावेळेला कसं होतं लेडीज आणि क्रिमिनल लॉ म्हणून सर मला म्हणायचे मॅडम तुम्ही क्रिमिनल कोर्टाकडे नका जाऊ, तुम्ही सिव्हिल मॅटर्स बघा, तिकडे लोक चांगले नसतात. अच्छा. म्हणून मग क्रिमिनल कोर्टाकडे कमी जायची. अँड दिस वॉज बेसिकली अ मेल डॉमिनेटेड प्रोफेशन जेव्हा मी सुरू केलं. बरोबर. म्हणून मग लेडीजना जास्त स्कोप दिलं द्यायचं नाही. पण माझे जे सिनियर होते ते खूप चांगले होते आणि इनिशियली एकदा त्यांनी माझं जेव्हा काम बघितलं मग माझ्यावर खूप विश्वास दाखवला त्यांनी. आणि मला खूप त्यांच्यामुळे आज मी जे आहे ते आहे असं म्हणायचं आहे मला. नक्कीच. आपल्याला कुठलंही क्षेत्र असू दे, आमचं मीडियाचं सुद्धा, गुरु तुम्हाला कोणतरी एक हे म्हणजे फॅमिली सपोर्ट तर मस्ट आहेच पण त्याचबरोबर गुरु चांगला मिळाला की आपण पुढचं आपलं प्रॉस्परस होतं लाईफमध्ये. नक्कीच. आता आपण तुमचा जो पोटे आहे की सिव्हिल सर्व्हिसेस, तर सिव्हिल लॉजचं तुम्ही बघता तर थोडं आम्हाला कशा पद्धतीचं जे शिक्षण असतं, कारण लॉ मध्ये बऱ्याच तुम्ही जसं आता म्हणालात क्रिमिनल लॉयर आहे
आहे किंवा सिव्हिल लॉयर आहे, असे बरेच लॉयर्समध्ये सुद्धा बरेच फक्त सोसायटीचे बघणारे लॉयर्स आहेत, म्हणजे त्या रिलेटेड. तर तुमचा असा विशेष कुठला आहे आणि तुम्ही त्यामध्ये कसं काम करता? आता लॉज मध्ये पण खूप सारे वर्टिकल्स आहेत. हा, सिव्हिल आहे, क्रिमिनल आहे, कॉर्पोरेट आहे. सिव्हिल मध्ये आणि पुढं वर्टिकल्स आहेत. अच्छा. जसं फॅमिली मॅटर्स आहेत, हा. कॉर्पोरेट सोसायटीजचे बघणारे आहेत, डेट रिकव्हरीज, बँकिंग मॅटर्स बघणारे आहेत. हा, असं सगळे वेगवेगळे वर्टिकल्स आहेत. अच्छा. प्रॉपर्टी मॅटर्स हे सगळं हा. सिव्हिल कव्हर करतं. हा, आणि आपलं पार्टेशन सूट्स हा. हे सगळं पण सिव्हिल मध्ये येतं. फॅमिली मॅटर्स पण आमचं सिव्हिल मध्ये आम्ही अच्छा. त्याला सिव्हिल प्रोसिजर अप्लाय होतो हा, हा. फॅमिली मॅटर्सला हा. पण. तर हे सगळे जे पण मॅटर्स आहेत ते सिव्हिल मध्ये येतात. आणि जे पण क्राईम टुवर्ड्स द सोसायटी आहेत ते क्रिमिनल आहे. पण क्रिमिनल मध्ये पण आणि वेगवेगळे वर्टिकल्स आहेत. हो. क्रिमिनल मध्ये पण इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत, ज्याच्यामध्ये तुमचे करप्शन आणि जे पण कंपनीज मध्ये फ्रॉड वगैरे होतात ते सगळे इकॉनॉमिक ऑफेन्सेस कव्हर करतं. आणि मग ऑफेन्सेस टू बॉडी येतं, जे तुमचं मर्डर आहे, रेप केसेस आहे, बाकी सगळे असॉल्ट, मारामारी, डेकॉइटी आहे, हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर होतं. म्हणून दोन्ही वास्ट डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. आणि कॉर्पोरेट लॉज टू सम एक्सटेंड यू कॅन से इट कव्हर्स द सिव्हिल प्रोसिजर. कॉर्पोरेट जे पण आहे पण त्याचं ते सिव्हिल कोर्टाला जात नाहीत, ते कंपनी लॉ ट्रिब्युनल आहे, तिकडे जातात ती मॅटर्स. कॉर्पोरेट इज रिलेटिंग ओनली टू कंपनी लॉज. अच्छा. तुम्ही बऱ्याचशा फर्म्सना म्हणजे त्यांचं काम तुम्ही पाहिलेलं आहे, जसं की HDFC बँक असू दे, ITCL म्हणजे ती IL आणि FS ट्रस्ट कंपनी लिमिटेड, कंपन्यांचं किंवा अशोक प्रताप आणि कंपनी, हे कंपनीचं तुम्ही नेमकं काय स्वरूपाचं काम असतं आणि कसं तुम्ही हँडल केलं आहे? आता जे HDFC बँक आहे त्याच्यामध्ये लीगल डिपार्टमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये कॉर्पोरेट केसेस बघायला एक डिपार्टमेंट आहे आणि रिटेल बघायला, त्याचा रिटेल बिझनेस जो आहे त्याच्यामध्ये जो पण लीगल इश्यूज येतात ते बघायला वेगळं डिपार्टमेंट आहे. मग जे मी HDFC बँकेत होते तर मी रिटेल असेट्स कलेक्शनच्या ग्रुपमध्ये होते. आणि बेसिकली मी मॉर्टगेजेस बघायचे आणि कमर्शियल ट्रान्सपोर्ट व्हेकल रिलेटेड काही पण प्रॉब्लेम्स आले, लीगल इश्यूज आले तर ते आम्ही हँडल करत होतो. आणि त्याच्यामध्ये कसं इंटरनल जे पण रिटेलचे प्रोसेसेस अँड पॉलिसीज, स्पेशली गोल्ड लोन म्हणा, व्हेकल लोन, त्याचे जे पॉलिसीज लीगल तत्व ठेवून आम्हाला मग बनवावे लागायचे की लिगली वी शुड नॉट गो रॉंग एनिवेअर म्हणून. ते पॉलिसीज पण माझ्या थ्रू जायचे, ते पॉलिसीज पण मी बनवले त्यांच्याकडे. आणि मॉर्टगेजेस मध्ये आम्ही मोठ्या मोठ्या कंपनीज, मोठ्या मोठ्या फ्लॅट्स आम्ही सीज करून आम्ही ऑप्शन करणे, हे सगळं आमच्याकडे होतं. आणि IL&FS तो एक वेगळा अनुभव होता. त्याच्यामध्ये IL&FS मध्ये मी डेट रिकव्हरी हा हेड करत होते. आणि डेट रिकव्हरी आणि आम्ही DRT रिसिव्हर्स म्हणून रजिस्टर केलेलं होतं डेट रिकव्हरी ट्रिब्युनल बरोबर. मग तेव्हा आय यूज टू ऍक्ट ॲज अ DRT रिसिव्हर. रिसिव्हर म्हणजे काय, आम्ही मोठी कंपनी जेव्हा बँक सीज करते तेव्हा कोर्ट एका माणसाला अपॉइंट करतं की हे तुमच्या कब्जात ठेवा. कोर्ट आपल्या कब्जात ती प्रॉपर्टी ठेवत नाही. मग आम्ही कोर्टाच्या वतीने आम्ही प्रॉपर्टी आमच्याकडे ठेवायचो आणि आमच्याकडे ठेवायचो. आणि ती प्रॉपर्टी जेव्हा ऑप्शन करायला यायचं तेव्हा कोर्ट स्वतः नाही करत ऑप्शन, मग तो ऑप्शन मी करायचा. मग मी मोठे मोठे ऑप्शन्स केलेले आहेत. श्री क्वालिटी सिमेंटचं ऑप्शन केलेलं आहे. मल्होत्रा स्टील अहमदाबादची मोठी कंपनी होती ती केलेली आहे. पुनलूर पेपर मिल्स म्हणून एक कंपनी होती जी ब्रिटिश काळात चालू झालेली, पुनलूरला केरलामध्ये, त्याचं पण मी ऑप्शन केलेलं आहे. आणि मग त्याचं पोझिशन पण दिलेले आहे. म्हणजे ते थोडं एक रिस्की टाईपचा जॉब होता. पोझिशन द्यायला गेलं की 100 वर्कर्स आमच्यावर अटॅक केले होते. मग तिकडून आम्हाला निघून जावं लागलं, पोलीस प्रोटेक्शन वगैरे घेऊन आम्हाला करायला. वेगळ्या टाईपचा अनुभव होता. येस, नक्कीच. तेच मला अनुभवांविषयी तुमचं जाणून घ्यायचं आहे, कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक केस वेगळी असते, किंवा बँकेची केस वेगळी किंवा प्रायव्हेट फर्मची केस वेगळी. त्याबद्दल आपण निश्चित बोलूया, पण एक तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, कायद्याचं बोला या कार्यक्रमात आज आपण ॲडव्होकेट प्राजक्ता कुलकर्णी मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन 3. Acharya 90 FM.
ब्रेक. यू आर लिस्निंग टू आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण ॲडव्होकेट प्राजक्ता कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतो आपल्या कायद्याचं बोला या सेगमेंटमध्ये. मॅडम, तुम्ही HDFCचा अनुभव सांगितलात, ITCLचा सांगितलात. मला असं फार उत्सुकता आहे, मगाशी जसं म्हणाले तुम्ही 100 वर्कर्सनी तुमच्यावर अटॅक केला, मग त्यातनं आपण पोलीस प्रोटेक्शन, म्हणजे हे आपलं काही आयुष्य प्लॅन नसतं. आणि वकील म्हटलं की म्हणजे ऑलवेज स्टँडिंग ऑन द टोज, की कधी कुठली आपल्यावर केस होऊ शकते आणि आपण जर प्रॉपर अभ्यास नाही केला तर ते लोक आपल्यावर केस घालू शकतात. तर असं दोन्ही पार्टीजना सांभाळणं हे तुमचं काम असतं. तर ते तुम्ही कशा प्रकारे, असे काही अनुभव आहेत का तुमच्याकडे जे तुम्ही आमच्या प्रेक्षकांशी शेअर करू इच्छिता? हो, माझ्याकडे एक केस होतं. शिवम वॉटर ट्रीटर्स, अहमदाबादची मोठी कंपनी आहे ही. तिथं आम्ही पोझेशन घ्यायला गेलो होतो त्यांच्या ऑफिसला. ते माझी फ्रेंड रेझोल्युशन प्रोफेशनल होती अंडर द IBC. ती रेझोल्युशन प्रोफेशनल अँड आय वॉज द ॲडव्होकेट फॉर हर. मग तिकडं आम्ही पोझेशन जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा सेम आमच्यावर खूप वर्कर्सनी वगैरे अटॅक केलं आणि आम्ही तिकडून पळून गेलो. आणि पळून जाऊन जेव्हा आम्ही सेफ झालो तर आमच्यावरच केस दाखल केली गेली की आम्ही इलिगली तिकडं त्यांच्या प्रॉपर्टीवर एंटर केलेला आहे म्हणून. आणि मग आम्हाला ती केस डिफेंड करावी लागली. आम्हाला पोलिसांकडे जाऊन आम्हाला प्रूव्ह करावं लागलं की आम्ही कोर्टाच्या ऑर्डर असताना आम्ही तिकडे गेलेलो आहे अँड देर इज नथिंग इलिगल इन दॅट. आणि त्याच्यानंतर पोलिसांनी तर समजून घेतलं आणि ती केस रद्द झाली. पण त्याच्यानंतर मग आम्हाला आणि एकदा कोर्टाला जाऊन पोलीस प्रोटेक्शन मागून लिटरली 2 व्हॅन पोलीस आम्ही घेऊन मग आम्ही साईटवर जाऊन आम्ही ते प्रॉपर्टी आम्ही कब्जा घेतला त्याचा. फारच म्हणजे फार रिस्की हे, म्हणजे आपण म्हणतो की दिसायला बाहेरून छान वाटतं एक, पण ते आत किती टफ तुम्हाला राहावं लागतं. आणि बिंग अ लेडी ऑल्सो नीड टू बी व्हेरी, कारण कधी कशा प्रकारे आपल्यावर अटॅक होईल हे आपण सांगू शकत नाही. आता थोडंसं कॉर्पोरेट लॉज विषयी बोलूया, कारण आता जसजशा कंपन्या खूप प्रमाणात आपल्या मुंबईमध्ये सुद्धा एस्टॅब्लिश होत आहेत आणि कॉर्पोरेट लॉज बरेचसे चेंजेस झालेले आहेत. तर त्याविषयी आधी काय लॉज होते आणि आता कुठले लॉज इन्क्रिमेंट करण्यात आले आहेत त्याविषयी थोडंसं बोलूया. कॉर्पोरेट लॉज मध्ये आधी कसं होतं, फक्त आपलं कंपनी लॉ होतं आणि ते पण ओल्ड कंपनी लॉ आपला होता. आता वेरियस टाइम्सला आता अमेंड होत चाललंय, लुकिंग इन टू द एटमॉस्फिअर अँड लुकिंग इन टू द फ्रॉड्स जे कंपनीज मध्ये व्हायला लागलेत. त्याच्यामध्ये खूप अमेंडमेंट्स व्हायला लागलेत. बेसिक प्रोसिजर जे होतं, फॉर्मेशन ऑफ द कंपनी, टेकिंग ओव्हर ऑफ द कंपनी, किंवा 2 कंपनी जेव्हा एकत्र येऊन अमलगमेट होतात, ते सगळे कायदे फारसं बदल नाही झालं. बदल जे जास्त झालेलं आहे ते फॉर्मेशन ऑफ द कंपनीजवर झालेलं आहे. डिरेक्टर्सवर रिस्ट्रिक्शन्स खूप लावलेले आहेत. कंपनीचे जे बुक्स मेंटेन करणं आहे ते बुक्स मेंटेन करण्याच्या प्रोसिजरमध्ये व्हेरियस फरक झालेला आहे. बाकी जास्त असं ड्रास्टिक काही चेंजेस झाले नाही. बाकी पहिला कसं होतं, कंपनी लॉ बोर्ड होता, आता कंपनी ट्रिब्युनल केलेला आहे. आता सगळे मॅटर्स जे आहेत ते ट्रिब्युनलला जाते. आणि आधी कसं थोडे मॅटर्स हायकोर्टला जायचे, आता कोर्ट्सना ह्याच्यामधून तो टोटली बाहेर आहे. आता फक्त ट्रिब्युनल्स आहेत. आता अपील असली तर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आहे, तिकडे अपील्स जातात. पहिला हायकोर्टाला जायचे, मग प्रोसिजर वाढायचा खूप आणि टाइम लागायचा. पण हे ट्रिब्युनल्स असल्यामुळे हे प्रोसिजर अगदी कटशॉर्ट झालेलं आहे आणि रिझल्ट लवकर भेटतो जर लिटिगेशन झालं तर. नक्कीच. कॉर्पोरेट लॉज विषयी बोललो, पण सपोज एखाद्याला आता कंपनी सुरू केली आहे आणि नंतर काहीतरी आपण म्हणतो ना आपली पार्टनरशिप डीड पण आहे त्याच्यामध्ये, पार्टनर्समध्ये काहीतरी झालं तर आपण वेगळे होऊ शकतो. तर तसं काही पार्टनरशिप विषयी थोडंसं बोलूया. कंपनी जे आहे दे आर फॉर्म अंडर द कंपनी लॉ आणि पार्टनरशिप आहे ते पार्टनरशिप ऍक्ट खाली आम्ही फॉर्म करतो पार्टनरशिप. आणि पार्टनरशिप मध्ये कसं असतं, तुमचं जे पण झालं ते तुम्हाला कोर्टाला जावं लागतं. इट इज सिव्हिल लिटिगेशन. म्हणून कंपनी लॉ आणि पार्टनरशिप दीज आर 2 डिफरंट आस्पेक्ट. जो कंपनी लॉ पूर्ण कंपनीला जातो आणि कंपनी लॉच अप्लिकेबल आहे. पार्टनरशिपला कसं आहे, पार्टनरशिप ऍक्ट अप्लिकेबल आहे आणि त्याच्याबरोबर आपलं सिव्हिल प्रोसिजर अप्लिकेबल आहे.
म्हणून मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही पार्टनर्समध्ये डिस्प्यूट असलं आणि ते दॅट डिपेंड्स ऑन द एग्रीमेंट. जर तुम्ही पार्टनरशिप एग्रीमेंटमध्ये ऑलरेडी क्लॉज घातलेला आहे की आमच्यामध्ये काही डिस्प्यूट झालं तर आम्ही आर्बिट्रेशन, आता हा आर्बिट्रेशन हा खूप मोठा आता रिलीफ दिलेला आहे आर्बिट्रेशन ऍक्टने कॉन्ट्रॅक्ट्सना, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट्सना किंवा असं पार्टनरशिप म्हणा. तर आर्बिट्रेटरचं जे आहे ते प्रोसिजर खूपच शॉर्ट आहे. म्हणून काय करतो, आता कुठलीही आम्ही एग्रीमेंट आता बनवतो त्याच्यामध्ये आम्ही आर्बिट्रेशन क्लॉज टाकतो की जर आपल्यामध्ये काही डिस्प्यूट आलं तर ते आर्बिट्रेशन ऍक्टच्या हिशोबाने आम्ही सॉल्व्ह करणार आणि आम्ही आर्बिट्रेटर अपॉइंट करणार आणि दॅट आर्बिट्रेटर विल डिसाइड द डिस्प्यूट. अँड आर्बिट्रेशन ऍक्टच्या खाली कसं तुम्ही एका वर्षात आर्बिट्रेटर हॅज टू डिसाइड द डिस्प्यूट. त्यांचं स्वतःचं प्रोसिजर आहे, इट इज अ समरी प्रोसिडिंग्स. अगदी एका वर्षात तुमचा मॅटर संपतो आणि तुमचा निकाल येतो अँड दॅट इज फायनल. दो इट इज यू कॅन अपील इन द हायकोर्ट, ते अपील करू शकता, पण आर्बिट्रेटर जे अवॉर्ड देतो दॅट इज फायनल. नंतर झालं आपलं कन्झ्युमर कोर्टाचं, कारण कन्झ्युमर्सना सुद्धा खूप प्रॉब्लेम्स असतात. तर कन्झ्युमर्सना वेगळं ते कोर्ट झाल्यामुळे थोडं रिलीफ मिळालेलं आहे की काही त्यांचे ऑब्लिगेशन्स असतील तर ते सॉल्व्ह होतात. कन्झ्युमर कोर्टाचं काम कसं चालतं? कन्झ्युमर कोर्टाचं पण अगेन तुमचं सिव्हिल प्रोसिजर अप्लाय होतं त्याला. अच्छा. म्हणून दो इट इज अ समरी प्रोसिडिंग, पण मग वकिलांचे आपले त्याच्यात हे असतात, खेळ असतात. अच्छा. हा, वकील काय म्हणतात की डिले करा, थोडं डिले झाला की थकून जाईल, विथड्रॉ करेल, असं सगळं आहे. हा, आणि तिकडं कसं दॅट इज अगेन अ कॉझी ज्युडिशियल कोर्ट. तिकडं पण मेंबर्स असतात, जज नसतो, 3 बेंच मेंबर असतात आणि मेंबर डिसाइड करतात त्याच्यावर. पण त्याच्यामध्ये पण डिले होत चाललंय आजकाल. ते सगळं वकिलांमुळे होतं असं मला म्हणायचं आहे. ते दे जस्ट टेक ऍडव्हान्टेज ऑफ द सिव्हिल प्रोसिजर अँड डिले करत जातात त्याच्यामध्ये. पण तरीही इट इज बेटर देन द सिव्हिल प्रोसिडिंग्स असं मला म्हणायचंय. सिव्हिल प्रोसिडिंग्स पेक्षा ह्याच्यामध्ये आपल्याला लवकर निकाल भेटतो आणि लवकर सोल्युशन भेटतं. त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करायची जरूरत आहे. सोसायटी रिगार्डिंग मला विचारायला जे आपले बायलॉज आहे, तर आता बिल्डर आणि सोसायटी, सपोज एक रिनोव्हेशनला गेली सोसायटी आणि बिल्डर आणि टेनंट्स मध्येच एक एग्रीमेंट होतं, तर त्यांचे काही कॉन्फ्लिक्ट झाले तर आपण काय करू शकतो? आता बिल्डर आणि जे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये युजली 99% ऑफ द डेव्हलपमेंट एग्रीमेंट्समध्ये आर्बिट्रेशन क्लॉज असतो. अच्छा. हा, अँड वन्स यू हॅव द आर्बिट्रेशन क्लॉज यू कांट गो टू द सिव्हिल कोर्ट. का तर दोन्ही पार्टीजनी एग्री केलेलं आहे की आम्ही आर्बिट्रेटर अपॉइंट करून त्याच्याकडनं आम्ही आपले डिस्प्यूट सॉल्व्ह करून घेऊ. म्हणून त्याच्यामध्ये आर्बिट्रेटर अपॉइंट होतो आणि जसं मी तुम्हाला म्हणते आर्बिट्रेटरला 1 वर्षाचा टाइम असतो. अच्छा. सॉल्व्ह करायला. पण आर्बिट्रेटर इकडे कसं डिले होतो म्हणजे आर्बिट्रेटर अपॉइंट जोपर्यंत तुम्ही करता तोपर्यंत सगळी डिले टॅक्टिक्स खेळली जातात बिल्डर बरोबर. ओके, तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही त्याला आर्बिट्रेशन, यू हॅव टू इन्वोक द आर्बिट्रेशन क्लॉज म्हणतो आम्ही लिगल लँग्वेजमध्ये, म्हणजे आम्हाला त्याला ऍक्टिव्ह करायला लागतं. अच्छा. आणि मग तिकडे सगळे डिले होते. म्हणजे एकदा आर्बिट्रेटर अपॉइंट झाला की तुमची संपली मॅटर, लगेच संपते. पण आर्बिट्रेटर अपॉइंट करायला जरा डिफिकल्ट होतं, एकदा हायकोर्ट पर्यंत जावं लागतं. म्हणून थोडं डिले होतंय, पण दॅट इज ऑलवेज बेटर देन द सिव्हिल प्रोसिडिंग्स. कधी कधी बँक सुद्धा, सपोज आपण लोन घेतलेला आहे आणि बँक्स आपल्याला आपलं लोन चालू आहे आणि बँकेकडनं आपल्याला लेटर हवं असतं की आपण ते सबमिट करूया. म्हणजे बिल्डर जनरली मागतात ना ते एनओसी आपल्याला बँकेकडून पाहिजे जर आपल्याला लोन असेल चालू, तर त्याविषयी तर काय करावं त्यासाठी? त्याविषयी तुम्ही तर बँकला लिहायला पाहिजे की आम्हाला एनओसी द्यायला पाहिजे आणि रिडेव्हलपमेंटचे सगळे डिटेल्स तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. तर बँक तुम्हाला मोस्टली एनओसी देतं त्याच्यामध्ये, पण बँक आपलं पोझिशन सिक्युअर करून घेतं. हा, बँक म्हणतं की यू मे शिफ्ट टू अ न्यू प्रिमाइसेस, बट अगेन दॅट शुड बी मॉर्गेज टू मी. मग त्या हिशोबाने बँक तुम्हाला लिहून घेतं आणि तसं तुम्हाला लिहून द्यावं लागतं, बिकॉज बँक इज डीलिंग इन पब्लिक मनी, म्हणून दे हॅव टू सिक्युअर इट. कधी कधी एकाच सोसायटीच्या बऱ्याचशा विंग्स होतात, म्हणजे जनरली इट इज अ वन सोसायटी, बट अदर ड्यू टू देअर क्लॅशेस और मेंबर्स आर मोर, सो दे डिसाइड टू मेक 2 or more सोसायटीज लाईक. सो मग त्याच्या विंग वाईज सोसायटी होतात. इज इट इज करेक्ट, हाऊ इज इट लाईक?
म्हणजे त्याच्यात बायफिकेशन होतं सोसायटी. वेन द बिल्डर इज टेकिंग ओव्हर ॲज वन सोसायटी, ही शू हँड इट ओव्हर ॲज वन सोसायटी. But specifically, if there is a request from more than 50% of the members, कि they should be 2 wings, then the builder can consider, and then the builder can form 2 different societies. आता सोसायटीचाच विषय निघाला तर सोसायटी लॉज काय आहेत त्याविषयी थोडंसं आम्हाला गायडन्स हवंय तुमच्याकडनं. म्हणजे आम्हाला ॲडव्होकेट कसे सपोर्ट करू शकतात सोसायटीसाठी. आता कॉर्पोरेट सोसायटी जे हाऊसिंग सोसायटीज आहेत त्यांचे आपले रूल्स आहेत. त्या रूल्स प्रमाणे हेच तुमचे बायलॉज पण जे बनतात. सोसायटी आपले बायलॉज फॉर्म करते, पण देन द बेस इज द सोसायटी रूल्स फॉर्म बाय द गव्हर्नमेंट. म्हणून त्या प्रकारच रूल्स करावे लागतात. आणि स्पेसिफिकली आता काय थोड्या सोसायटीजमध्ये किंवा थोड्या एरियाजमध्ये देर इज सम जनरल प्रॅक्टिस गोइंग ऑन की ह्या एरियामध्ये हे असंच व्हायला पाहिजे. तो बेसिस ऑन द जनरल हे प्रॅक्टिस इन दॅट पर्टिक्युलर एरिया बायलॉ तुम्ही बनवू शकता. तुमचे 50% अँड अबाव मेंबर जर एग्री होत असले तर ते तुम्ही बनवू शकता आपले बायलॉज. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया, कारण मला बरेचसे डाऊट्स आहेत आणि मॅडमकडनं क्लिअर करायची ही संधी मिळालेली आहे. प्रेक्षक कायद्याचं बोलामध्ये आज आपण ॲडव्होकेट प्राजक्ता कुलकर्णी मॅमना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण कायद्याचं बोला या सेगमेंटमध्ये ॲडव्होकेट प्राजक्ता कुलकर्णी मॅडमना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, आता फॅमिली आपण सोसायटीविषयी बोललो, नंतर आपण बँक लॉज पाहिले, सोसायटी लॉज पाहिले, आता थोडंसं फॅमिलीकडे वळते. फॅमिलीमध्ये पण बरेचसे डिस्प्यूट्स होतात. म्हणजे आई वडील आपली प्रॉपर्टी मुलांना देणार, मग भाऊ बहीण असतील मग त्यांच्यात इश्यूज होतात की भावाला जास्ती प्रॉपर्टी दिली, बहिणीला कमी दिली. तर ते सगळे लॉज काय आहेत त्याविषयी थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. आता प्रॉपर्टी डिव्हिजनचं जेव्हा येतं तेव्हा त्याच्यामध्ये आई वडिलांचं असतं की डिस्प्यूट्स होऊ नये. आम्ही नसतो तेव्हा मुलांमध्ये किंवा भाऊ बहिणींमध्ये काही डिस्प्यूट्स होऊ नये. मग त्याच्यामध्ये त्यांना 2 हे आहेत सोल्युशन्स. एक तर ते विल करू शकतात आणि आपल्या प्रकार त्यांनी कुठल्या मुलाला काय द्यायचं आहे ते ठरवून विलमध्ये लिहून जाऊ शकतात. आता दुसरं ऑप्शन जे आहे ते आहे गिफ्ट डीड. आणि गिफ्ट डीड जेव्हा केलं की आम्ही जिवंत असताना सगळी प्रॉपर्टी जाऊन टाकते मुलांना. म्हणून इकडं आपण काय करायला पाहिजे, इकडं आपण कंडिशनल गिफ्ट डीड करायची. आणि विल का करायची नाही आणि कंडिशनल गिफ्ट डीड का करायची हे मी तुम्हाला सांगते. आता जेव्हा तुम्ही विल करता, विल डायरेक्टली एक्झिक्यूट करता येत नाही. तुम्हाला विलला प्रोबेट सक्सेशन सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही प्रोबेट सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला तुम्हाला कोर्टाला जावं लागतं. आणि ॲज युजल कोर्टामध्ये क्यू खूप आहे आणि तिकडं तुम्हाला खूप टाइम निघून जातो. आणि तुम्ही विलमध्ये जर एका मुलाला जास्त आणि एकाला कमी दिली असली प्रॉपर्टी तर दुसरा मुलगा कधीही ऑब्जेक्ट करू शकतो की ही विल चॅलेंज करणार मी, आई वडिलांनी ही केली नसणार किंवा काहीतरी इन्फ्लुएन्स करून त्यांना ही विल करवली आहे. ते एक. आणि दुसरं, जेव्हा तुम्ही प्रोबेट अँड सक्सेशन घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला कोर्ट फी भरावी लागते आणि ती खूप मोठं अमाऊंट असतं प्रॉपर्टीवर. इट व्हेरीज फ्रॉम डिफरंट स्टेट्स. आता मुंबईमध्ये तर 3% आहे. म्हणून मग तुम्हाला ते महाग पण पडतं. आणि जर ते लिटिगेशन मध्ये गेलं, जर एका मेंबरनी चॅलेंज केलं तर इट इज कन्व्हर्टेड इन टू अ सिव्हिल सूट. आणि मग त्याला वर्षानुवर्ष निघून जातात. म्हणून ॲज अ लॉयर मी असं सजेस्ट करते की विल करणं टाळावं आणि कंडिशनल गिफ्ट करावी विथ अ कंडिशन की जोपर्यंत आम्ही जिवंत आहे ही प्रॉपर्टी आम्ही वापरणार आणि ही आमच्याकडेच राहणार. वी विल हॅव अ राईट इव्हन टू सेल द प्रॉपर्टी इफ रिक्वायर्ड. आणि आम्ही जेव्हा नसणार आहे त्याच्यानंतर ही प्रॉपर्टी तुमची आहे आणि तुम्ही तुमच्या नावावर ट्रान्सफर करून घेऊ शकता. आणि एक गोष्ट आपण घालू शकतो की तुम्ही फायनान्शियली ज्याला आम्ही गिफ्ट करतो त्याला तो मुलगा
किंवा मुलगी मला फायनान्शियली आणि इमोशनली हे दोन्ही मी जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत सपोर्ट करणार, हे त्याच्यात तुम्ही घालू शकता. आणि जर समजा तुम्हाला ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम असं वाटलं की आता मला नाही द्यायचं ह्या मुलाला किंवा असं काहीतरी झालं, तर इझिली ही विल तुम्ही नल अँड वॉइड डिक्लेअर करून घेऊ शकता कोर्टाकडे. आणि आपल्याकडे सिनियर सिटीजन्स ऍक्ट आहे जे ह्याला सपोर्ट करतं. आणि कंडिशन्स आहेत गिफ्टमध्ये, अँड इफ दोज कंडिशन्स आर नॉट फुलफिल्ड बाय युअर किड्स यू कॅन गेट इट कॅन्सल्ड. म्हणून दिस इज अ बेटर ऑप्शन. कारण गिफ्ट काय, गिफ्ट डीडवर इझिली लगेच तुमचं नाव लागतं प्रॉपर्टीला, आणि विलमध्ये तसं नाही. तुम्हाला आणि एक पुढे जाऊन एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आणि गिफ्ट डीडला विदिन फॅमिली रजिस्ट्रेशन फी पण कमी आहे आणि स्टॅम्प ड्युटी पण कमी आहे. हो, विदिन फॅमिली ब्लड रिलेशन खूप कमी आहे. मग ते पण तुमचे तिकडे पैसे पण वाचतात आणि मग मुलांना त्रास पण होत नाही तुमच्या नंतर आपल्या नावावरती प्रॉपर्टी करून घेण्यामध्ये. अच्छा, ओके. म्हणजे आफ्टर डेथ ऑफ द पॅरेंट्स मुलांच्या नावावर करायला त्रास आहे आता ब्लड रिलेशनला? नाही, गिफ्ट डीड असली तर बिलकुल नाही होत, काही होत नाही. म्हणजे तुम्हाला सोसायटीमध्ये पण तुमचं लगेच नाव चढतंय जिथं चढायचं आहे तुमचं. समजा तुमची लँड्स आहेत, लँड्स मध्ये पण जस्ट ऑन द बेसिस ऑफ दॅट गिफ्ट डीड तुमचं नाव चढून जातं. अच्छा, हा. तुम्हाला एअरशिप सर्टिफिकेट, तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट हे कुठलंही मागितलं जात नाही. गिफ्ट डीड, रजिस्टर्ड गिफ्ट डीड आहे म्हणजे दॅट इज सफिशियंट. ओके. सिनियर सिटीजन्सचं अजून मला जाणून घ्यायला आवडेल की काहींची मुलं अब्रॉड असतात आणि मग त्यांना ते सगळं मॅनेज करता येत नाही. मग अशांसाठी आपण घरी जाऊन असं काही हेल्प त्यांना करू शकतो का? किंवा त्यांना काही कळत पण नसतं जे काही लॉज असतात ते, मग आपण घरी जाऊन त्यांना हँडल करतो सिनियर सिटीजन्सना? म्हणजे दे कॅनॉट रिच आउट टू युअर फर्म, सो डू यू प्रोव्हाइड होम सर्व्हिस? See, if somebody requests and somebody specifically wants that service, तर आम्ही कायम रेडी आहे त्यांच्या घरी जाऊन करून द्यायला. आणि आम्ही रजिस्ट्ररला सुद्धा त्यांच्या घरी जाऊन तिकडच्या तिकडं रजिस्टर होतं. त्यांना एक स्पेशल फी भरावी लागते आम्हाला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये, आणि रजिस्ट्रार घरी येतात आणि तुमची प्रॉपर्टी रजिस्टर करून घेतात. म्हणून ती सोय आहे. जर कोणाला तसं पाहिजे असलं तर आम्ही करून घ्यायला पण हरकत नाही आणि आम्ही करून द्यायला पण हरकत नाही. पार्टिशनचं मागे आपण बोलत होतो ते थोडं आपलं कंटिन्यू करूया. पार्टिशन डेट्समध्ये काय तुम्ही अजून सांगू शकाल? फॅमिली पार्टिशन्समध्ये तुम्ही फॅमिली अरेंजमेंट डीड करून घेऊ शकता. त्याच्यावर आणि तुमची स्टॅम्प ड्युटी कमी लागते. कारण दोन धीरांमध्ये भांडणं असं ते सगळं. बट वेन बोथ एग्री केले, दोन्ही पण जे पण फॅमिली मेंबर्स आहेत ते रेडी असले की आम्हाला असं असं डिव्हिजन झालं तर चालेल, मग तेव्हा आपण विल वगैरे करण्यापेक्षा किंवा असं आपलं डिस्प्यूट कुठं कोर्टाला घेऊन जाण्यापेक्षा आपण एक फॅमिली अरेंजमेंट डीड म्हणतो आम्ही त्याला. तर फॅमिली अरेंजमेंट डीड करून आपण ती रजिस्टर करून घ्यायची आणि त्याच्या बेसिसवर सुद्धा डायरेक्टली तुमची नावं लागतात प्रॉपर्टीजना. त्याला आणि तुम्हाला कुठेही जावं लागलं नाही, कुठल्याही दुसऱ्या टाईपचं सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट लागत नाही. इव्हन बिझनेसमध्ये आपला एक बिझनेस असला, आपले 2-3 बिझनेस असले आणि ते 2-3 बिझनेस आपण 2-3 मुलांना डिस्ट्रीब्यूट करत असो, तर त्यासाठी काय करायला लागेल? नाही, ते बिझनेसेस पण एव्हरीथिंग कॅन बी इन्क्लुडेड इन द गिफ्ट डीड ऑर द फॅमिली अरेंजमेंट डीड. ते आपण त्या दोन्हीमध्ये इन्क्लूड, त्याच्यासाठी वेगळं काही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही. ते तुम्ही एक गिफ्ट डीड किंवा फॅमिली अरेंजमेंट डीड किंवा विल तिन्हीमध्ये तुम्ही इन्क्लूड करून त्या मुलाला देऊ शकता. अच्छा, ओके मॅम. खूप हा विषय फार वास्ट आहे, तरी आपण खूप वेळात वेळ काढून तुमच्या प्रॅक्टिसमधून सुद्धा इथे आलात आणि आम्हाला एक छोटीशी मुलाखत दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा या, आम्हाला तुमचे सजेशन्स आमच्या मुलांना नक्कीच उपयोगी ठरतील. आता नवीन जी पिढी आहे त्यांना लॉज म्हटलं की थोडं कंपनी लॉ सुद्धा करायला मुली सुद्धा इच्छुक असतात, कारण इथं काय म्हणतात तसं एक रिकॉग्निशन जॉब मिळतं. तर त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल? अगदी मुलाखतीच्या शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. नाही, मी मुलांना म्हणणार अवश्य करा लॉ. त्याच्यामध्ये एवढे व्हर्टिकल्स आहेत, तुमच्या चॉईसचा कुठला व्हर्टिकल तुम्हाला भेटेल. मुलींसाठी पण लिटिगेशन जर नाही करायचं असलं तर नॉन लिटिगेशन जे आहे ते पण एक खूप वास्ट विषय आहे. आणि ते पण एक मी म्हणणार क्रीम वर्क आहे असं मी म्हणणार की त्याच्यामध्ये
तुम्ही फाउंडेशन बनवतात, एग्रीमेंट्स बनवणं, इट इज अ फाउंडेशन विच विल लेटर ऑन गो टू द कोर्ट आणि त्याचं इंटरप्रिटेशन होणार. म्हणून इकडे शाण्या लोकांची खूप जरूरत आहे. म्हणून अवश्य करा. आणि जे खूप बोल्ड आणि जे खूप एग्रेसिव्ह आहेत त्यांना मी म्हणणार त्यांच्यासाठी लिटिगेशन खूपच चांगलं आहे आणि लिटिगेशनमध्ये चांगले लोक पाहिजे आहेत. म्हणून तुम्ही विचार करावं. लॉ इज अ व्हेरी गुड प्रोफेशन आणि सोसायटीमध्ये खूप रिस्पेक्ट आहे लॉयर्सना. आणि यू कॅन गिव्ह बॅक टू अ सोसायटी बिईंग अ लॉयर. एकदा तुम्ही लॉयर झाला ना, तुम्ही सोसायटीला एवढं देऊ शकता एका एज नंतर की यू विल बी सॅटिस्फाईड विथ यू बिईंग अ लॉयर, असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. मॅम सुद्धा एक सामाजिक सोशल सर्व्हिस म्हणून बऱ्याचशा रोटरी क्लब, लायन्स क्लबला प्रेझेंट करायला जातात. भारत विकास परिषदमध्ये आपले हे लेक्चर्स सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यातनं तुम्ही एक अवेअरनेस म्हणा किंवा सिनियर सिटीजन्सना हेल्प म्हणून आपण जाऊ शकतो. तर आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि कायद्याच्या बोलामध्ये मॅम तुम्ही आलात, सहभागी झालात, त्याबद्दल खूप खूप आभार. तुमचं पण थँक्यू. आमचं कायद्याचं बोला हे सेगमेंट तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मायसेल्फ तेजस्विनी, सायनिंग ऑफ फॉर टुडे. थँक्यू. आचार्य